मनात एक संकल्प करून मी निघाली अष्टविनायक यात्रेला रेज हॉलिडे सोबत. घरापासून स्वारगेट पर्यंत कॅब आता आम्ही आलोय स्वारगेटला. आता मी इथं बसची वाट बघणार आहे 5 मिनिटं आणि मग निघणार आहे. स्वारगेटच्या चौकात बस आली, मग बसून आम्ही पुढच्या प्रवासाला निघालो. आता पहिल्यांदा आपण जाणार आहे मोरगाव गणपतीला. सुरुवात मोरगाव पासून करणार आहे आपण आणि शेवटही मोरगावच्या गणपती पासूनच करणार आहे. ही टूर मला पडलेली आहे फक्त 3,000 प्रति व्यक्ती, ऑल इन्क्लुडिंग, म्हणजे तुमचा चहा, नाश्ता, जेवण, राहणं सगळं त्याच्यात आपण आता आहोत मोरगावच्या मयुरेश्वर मंदिरात. लाईनीला लागलेला आहोत आम्ही. खूप मोठी लाईन आहे. तुम्हीही दर्शन करून घ्या. हे बघा, आम्ही हा घरातून भात आणला आहे जो की संपला, जो की सावलीने खाल्ला नाहीये. आणि तिथे मम्मी पोहे खाते, इथे सर्व चिप्स खाते, इथं पप्पा पोहे खातात आणि मी मिसळ खाते. आम्ही आत्ता जाऊन आलो मोरगावला आणि आता आम्ही चाललो आहे सिद्धटेकला. सिद्धटेकला पोचलो आणि अजिबात गर्दी नव्हती. इतकं सुंदर आणि शांत वाटलं, इतकं प्रसन्न वाटलं. सिद्धटेकच्या गणपतीचं दर्शन घेऊन आम्ही निघालोय थेऊरला. इथे पोचलो. आता आपण आलोय थेऊर इथल्या चिंतामणी मंदिरामध्ये आणि तुम्ही लाईन बघू शकता. खूप गर्दी. बाप्पाचं दर्शन घेऊन एक नवीन ऊर्जा मिळाली. इथेच आम्ही पेटपूजा सुद्धा केली आणि निघालो पुढे. तर फायनली आम्ही रांजणगावला पोहोचलो आहे. 1 आणि अर्धा तास बसून आम्ही कसं तरी पोहोचलो आहे. आता आम्ही दर्शन घेऊन जाणार. रांजणगावच्या महागणपतीच्या इथे पोहोचल्यानंतर बऱ्यापैकी गर्दी होती. गणपती बाप्पाचं सुंदर असं दर्शन घेतलं, प्रसाद घेतलं, फोटो सेशन झाले आणि आता आम्ही पुढच्या प्रवासाला निघालो, म्हणजेच ओझरला. ओझरला पोहोचलो तेव्हा रात्र झालेली होती, त्यामुळे मंदिर अख्खं रिकामं होतं. इतकं सुंदर दर्शन झालं. अगदी आम्ही 1 ते 1.5 तास तिथे बसलो आणि त्याच रात्री आम्ही तिथे मुक्काम केला ओझरमध्येच. दुसऱ्या दिवशी सकाळी लवकर उठून आवरून फ्रेश होऊन आम्ही निघालो आहोत लेण्याद्रीकडे. लेण्याद्रीच्या गणपतीला जाण्यासाठी हे सगळं चढून आम्हाला वर जायचंय. लोक तुम्हाला दिसत आहेत का? खूप लवकर चढायला लागलेली असणार आहे ती. आम्हाला इथे पोचायला 9 वाजले होते. तासाभरात आम्ही वर पोचलो आणि तिथे इतकी माकडं होती, त्यांनी इतका त्रास दिला. त्यांना बाटल्या, पिशव्या जे काय हातात दिसते ते ओढत होती. बाप्पाचं छान दर्शन झालं. आता आम्ही निघालोय महडकडे. महडमधल्या बाप्पाचं छानसं दर्शन घेऊन आणि पेटपूजा करून आम्ही पुढे निघालो. अष्टविनायकामधला हा शेवटचा बाप्पा आहे पालीचा बल्लाळेश्वर. दर्शन छान झालं आणि त्यानंतर आम्ही निघालो परत मोरगावला यायला मयुरेश्वर मंदिर. संकल्प केलेला नारळ इथे ठेवून देवाचं दर्शन घेऊन मग घरी जायचं आणि त्या नारळाचा प्रसाद करून खायचा, अशी प्रथा आहे. तर ही प्रदक्षिणा पूर्ण होते आणि अष्टविनायकाची यात्रा सफल होते. गणपती बाप्पा मोरया.